नमस्कार, माझं नाव विशाल काशीकर. आत्तापर्यंत आपण पाहिलं फायर म्हणजे काय आणि ते कसं महत्त्वाचं असतं. आता खरी अडचण इथेच येते. हे सगळं ऐकायला छान आहे, पण माझा पगार ॲव्हरेज आहे, मी हे कुठून सुरू करायचं? आणि इथेच बहुतांश लोक फायर सोडून देतात. कारण त्यांना बऱ्याच वेळा असं वाटत असतं की पहिल्यांदा माझा पगार वाढू देत, माझी थोडीशी सेव्हिंग वाढू देत, इन्व्हेस्टमेंट वाढू देत, माझी आधी EMI संपू देत. पण फायरची सुरुवात ही पगारातून नाही तर विचारातून होते. आमचा अनुभव अगदी साधा आहे. आम्ही कधी उद्या जास्त कमवू या आशेवर योजना केली नाही. आम्ही नेहमी विचार केला, आज जे आहे त्यात काय उत्तम करता येईल. फायरचं पहिलं पाऊल म्हणजे खर्चावर नियंत्रण. लोक लगेच गुंतवणुकीबद्दल विचार करतात, म्युच्युअल फंड, शेअर्स, रिअल इस्टेट. पण त्याआधी एक प्रश्न स्वतःला विचारा, माझा पैसा नेमकं जातो कुठे? बहुतांश लोकांना स्वतःचा मंथली खर्चच माहीत नसतो. पगार येतो आणि महिना संपतो. म्हणून पहिलं काम हे करा, किमान 3 महिने प्रत्येक खर्च लिहा. मोठा नाही, प्रत्येक खर्च. चहा, स्विगी, ॲमेझॉन, EMI, सबस्क्रिप्शन, सगळं. हळूहळू एक गोष्ट लक्षात येते, आपण गरजेपेक्षा सवयींवर जास्त खर्च करतो. आणि इथेच फायरचा दुसरा नियम लागू. लाईफस्टाईल इन्फ्लेशन थांबवा. पगार वाढला की मोठा फोन, मोठी गाडी, मोठं घर, पण आनंद मात्र तसाच. फायर म्हणजे स्वतःला त्रास देणं नाही, तर स्वतःवर अनावश्यक ओझं न टाकणं. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल, महिन्याच्या सुरुवातीलाच बचत आणि गुंतवणूक वेगळी करा. जे उरेल त्यात महिना चालवा. हे सोपं वाटतं, पण कन्सिस्टन्सी इथेच तुटते. आम्ही काही एक्स्ट्राऑर्डिनरी केलं नाही, फक्त साध्या बोरिंग गोष्टी सातत्याने केल्या. फायर हा शॉर्टकट नाही, ही स्प्रिंट नाही, तर ही एक मॅरेथॉन आहे. पुढील व्हिडिओमध्ये मी अगदी प्रॅक्टिकल पद्धतीने सांगणार आहे की किती % पगार सेव्ह करावा, इमर्जन्सी फंड कसा तयार करावा, ॲव्हरेज इन्कम असताना पोर्टफोलिओ कसा बिल्ड करावा. हे सगळं फक्त हाय अर्नरसाठी नाही, तर आपल्यासारख्या ॲव्हरेज लोकांसाठी. कारण फायर म्हणजे नोकरीचा तिरस्कार नाही, तर आयुष्यावर नियंत्रण मिळवणं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा माणूस माझ्यासारखाच आहे, तर हा चॅनल तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रॅक्टिकल पर्सनल फायनान्सच्या डिस्कशनसाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या मते फायरसाठी सगळ्यात मोठा अडथळा हा कोणता असतो.